तर मी आज एका ठिकाणी जोरदार लावली भांडणे। माझे दोन मित्र सचिन पाटील आणि जोशीलकर सर, हे बघा त्यांची भांडणं कशी सुरू आहेत ते मी असं टक्कामक्का बघत होतो, कारण जोरदारच लागली होती आणि कारण होतं दुपारचं जेवण। तिचं काय झालं, मी लेक्चरला गेलो आणि मला लागलेली भूक, मग मी जोशीलकर सरांना म्हटलं चला जेवायला जाऊया। तसं सचिन पाटील सरांना हाक मारली। ते दुपारी जेवत नाही हे मला माहित होतं, तरी सुद्धा मी मुद्दाम जोशीलकर सरांना म्हटलं जावा सचिन पाटील सरांना पण घेऊन जायचं जेवाय। जोशीलकर सरांनी ते इतकं मनावर घेतलं आणि सचिन पाटील सरांना असं काय आम्ही उस्कवलं की सचिन पाटील सर लागले भांडायला की जोशीलकर सरांना म्हणाले तुम्ही बी न जेवता थांबून दाखवा आणि मग मला सांगायचं, मोठं बोलायचं नाही, ह्याव त्याव कोल्हापुरी भाषा असं जे जोरदार सुरू झालं। तर ही घेतली जरा मी मजा। सगळ्या गावात एकटाच फुटतोस काय रे असा? खोकला लागला। मी आधीच सांगितलं भैयाला जित्याच्या भरोश्यावर राहू नकोस, ते येत नाही। अरे खरं तुला स्वप्न पडलेलं मी काय म्हणून चांगलं माहिती आहे, घंटा काय माहिती मी आलो असतो तर। पाडगावचा मी जो ब्लॉग केलाय त्यात या जितूला ह्यो बघा ह्यो नव ह्याला घ्यायचं होतं आणि ह्योनं मारली कल्टी, त्याच्यावर ह्याला मी आज जरा राऊंडातच घेतला। बरेच चर्चा झाल्यानंतर त्यानं मान्य केली की होय मी आलो नाही। मी त्याला म्हटलं अरे तू येणार नाहीस हे मी आधीच त्यासनी सांगितलं होतं। पोरासनी आजकाल चहा पिताना, पाणी पिताना, नाश्ता करताना, जेवताना कायम मोबाईल मध्ये बघत राहायची सवय। हे बघा त्याचा आहे लाईव्ह डेमो। ह्याला मी घेऊन गेलोय मस्तपैकी वडा सांबार खायला। आता कोणतरी चांगला वडा सांबार आला खाईल काय मोबाईल मध्ये बघत बसेल? आता तुम्हीच सांगा, असला राग आलता का नाही? हे बघा हे सारखं मोबाईल मध्ये। मी म्हणतोय एवढं काय दिलंय त्या मोबाईल मध्ये? हे बघा मी अक्षरशः कट्टाळो याला। आता बाजूला ठेवला बघा त्यानं मोबाईल, तरी बी त्यातनं आणि हळूहळूच बघायचाच मोबाईल मध्ये। हे बघा ह्यो वडा सांबाराचा जबरदस्त बेत मी केलता, पण काय झालं माहिती आहे, पोरासण्याची एवढी मोबाईलची सवय लागल्या की काय बी खाताना मोबाईल घेत्यातच। खरं आहे ना? एकदम परफेक्ट ड्रायव्हिंगच्या बाबतीत हात धरून